विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेतील संतप्त झालेल्या भाविकांनी मंदिर प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। व्हीआयपी ऑनलाईन दर्शनामुळे पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांना दर्शनासाठी 10 ते 11 तासाचा कालावधी लागतोय, त्यामुळे भाविक संतप्त झाले। व्हीआयपी दर्शन तसंच मंदिरात पैसे घेऊन सुरू असलेल्या विविध पूजा आणि ऑनलाईन दर्शन बंद करण्याची मागणी भाविकांनी केली आहे। त्या रांगेमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून खरंतर भाविक थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। दर्शनबारीमध्ये कुठलीही व्यवस्था मंदिर समितीकडून देण्यात आली नव्हती। त्यांना चहा असेल, पाणी असेल, त्याचबरोबर टॉयलेटला जाण्याकरता देखील कुठलीही व्यवस्था या दर्शन बारीत नसल्यामुळे भाविक खरंतर संतप्त झाले। प्रत्येक भाविकांनी खरंतर मंदिर समितीच्या विरोधात आवाज उठवले आपल्याला पाहायला मिळतात। काय मागणी? बघा, पहिलं तर इथे कोणीही कमिटी मेंबर उपलब्ध नाहीये, कारण आम्हाला कंप्लीट करायची तर कुठे करायची। बरं, आज सकाळी 9:30 पासून माणसं आलेली आहेत। अनेक भक्तजन परत गेले, विठ्ठलाच्या दर्शनाला आली माणसं परत जात आहेत। कमिटी मेंबर काही करत नाहीये, उत्तर देत नाही, फोन कट करताय। म्हणजे किती रिस्पॉन्सिबल आहेत हा? किती म्हातारी माणसं आली जरा बघा। उद्या ह्यांना काही झालं तर कोण जबाबदारी घेणार आहे? इथे फर्स्ट एड नाही, काही नाही। सकाळी 9:30 वाजता हे सगळे भाविक दर्शन रांगेत लागलेले आहेत, मात्र अजूनही त्यांचं दर्शन इथं झालेलं नाही। त्यामुळे भाविकांनी खरंतर आता मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी देखील केलेली आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश शहर, रवी लवेकर, TV9 मराठी।